आज संतोष देशमुख हयात असते. निरागस वैभवीच्या डोक्यावरचं छत्र हरवलं नसतं आणि तिनं 12वीची परीक्षा आनंदात दिली असती. भाऊ धनंजय न्यायासाठी दारोदार भटकत राहिला नसता जर 28 मे आणि 29 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर या 3 दिवशी पोलीस प्रशासन सदरक्षणाय खलनिग्रहणाय या त्यांच्या ब्रीदवाक्याला जागले असते तर. पण यंत्रणेतल्या काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना हे होऊ द्यायचं नव्हतं. या 3 तारखा आणि संतोष देशमुखांचा काय संबंध असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल तर सांगतो. हे 3 दिवस संतोष देशमुखांच्या हत्येशी निगडीत दिवस आहेत. नेमकं त्या 3 दिवसात असं काय घडलं की त्यानं संतोष देशमुखांचा जीव घेतला हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. तसंच तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी आता मस्साजोगवासी आक्रमक झालेत. धनंजय देशमुख, शिवराज देशमुख, वैभवी देशमुख हे सर्व आपल्या भावाला वडिलांना न्याय मिळावा यासाठी आपल्या मागण्या सरकारपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या गावच्या सरपंचाला न्याय मिळावा यासाठी गावकरी सुद्धा आक्रमक झालेत. आरोपींना शासन व्हावं आणि संतोष देशमुखांना न्याय मिळावा इतकीच काय ती अपेक्षा मस्साजोगचा प्रत्येक रहिवासी करतोय आणि त्याबाबतचे खुलासे जे समोर येत आहेत ते खुलासे घेऊन टाकची टीमही तुमच्या समोर घेऊन येते. कारण एकच, संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्येतला जो समान दुवा आहे त्या आकाला आणि त्याच्या साथीदारांना शिक्षा मिळावी हीच घेऊन टाकची भूमिका आहे. आता येऊया व्हिडिओच्या मूळ मुद्द्यावरती. 28 मे, 29 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर या 3 तारखांचा संतोष देशमुखांच्या हत्येशी या 3 तारखा निगडीत कशा? एकट्या बीड जिल्ह्यात 300 पवन ऊर्जा प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून यायला लागले आणि त्याद्वारे खंडणी मागून प्रसंगी अधिकारी कर्मचाऱ्यांना वेठीला धरून हवी ती रक्कम मागता येते हे आका आणि त्याच्या गँगने ओळखलं आणि सुरू झाला पवनचक्कीतल्या खंडणीचा खेळ. हा खेळ इतका क्रूर होता की मोठमोठ्या कंपनी ही खंडणी द्या आणि विषय संपवा अशीच भूमिका घेत होती. आवादा व्यतिरिक्त इकडे इंडिग्रिड, कल्लम ट्रान्समिशन पॉवर, पनामा विंड एनर्जी, रिन्यू विंड अशा कंपन्यांनी आपले पवन ऊर्जा प्रकल्प बीडमध्ये राबवलेत. याच कंपन्यांकडून कोट्यावधी रुपयांची खंडणी मागायची, नाही दिली तर अधिकाऱ्याला उचलून न्यायचं, मारहाण करायची, तिथं काम करायला आपलीच यंत्रणा कामाला लावायची असा मस्त कारभार वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार करत होते. जो नडला त्याला पाडला असं करायचं आणि दहशतीच्या जोरावरती राज्य चालवायचं. बरं, ते कोणाच्या आशीर्वादानं? तर सुरेश धशांच्या भाषेत सांगायचं तर आकाच्या आशीर्वादानं आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भाषेत सांगायचं तर धनंजय मुंडेंच्या आशीर्वादानं. जिथं मंत्र्यांचा आशीर्वाद तिथं कोल घाणारे वाद असं सगळं आलबेल वातावरण बीडमध्ये पाहायला मिळत होतं. 28 मे रोजी एका कंपनीकडून याच खंडणीखोरांनी खंडणी मागितली. मात्र पोलीस आका म्हणजेच वाल्मिक कराडसाठी काम करत असल्यानं ती तक्रार घेतली गेली नाही. मग आकाच्या गुंडांचं पावलं आणि पुन्हा 29 नोव्हेंबर रोजी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी करण्यात आली. आवादा कंपनीचे अधिकारी त्यावेळेस बीड पोलीस ठाण्यात गेलेही होते. मात्र तक्रार दिली गेली नाही की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला हे अजूनही बाहेर आलं नाही. कंपनी काहीच प्रतिसाद देत नाही हे पाहून आकाची पिलावळ खवळली. मात्र 29 नोव्हेंबरच्या दिवशी आकाच्या वाईन शॉपच्या रजिस्ट्रेशन करायचं असल्यामुळे सगळेजण म्हणजे वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, केजचे PSI राजेश पाटील अशी सगळी मंडळी विष्णू चाटेच्या ऑफिसला आली होती आणि तो व्हिडिओसुद्धा काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. मग आता 29 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांची तक्रार नोंदवून घेतली असती आणि त्याद्वारे कारवाई केली असती तर आका आणि त्याच्या गुंडांची हिंमत वाढली नसती. त्यानंतर येऊया 6 डिसेंबरला. तो घटनाक्रम आठवा जेव्हा अशोक सोनावणे या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली गेली. सोनावणे यांनी याविरोधात पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यांनी PI प्रशांत महाजन यांना ॲट्रॉसिटीसाठी आपली तक्रार दाखल करून घ्या म्हणून विनवण्या केल्या, प्रसंगी पाय धरले. मात्र त्याही वेळेस महाजन यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्याच वेळेस ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल झाली असती तर हे सगळे आरोपी आज जेलमध्ये असते. यात पोलीस कोठडीचं प्रावधान आहे. मग जर हे आरोपी जेलमध्ये असते तर हा वाद सोडवायला गेलेल्या संतोष देशमुखांवरती डूख ठेवलाच गेला नसता. 9 डिसेंबरची प्रतीक घुलेची फेसबुक पोस्ट पहा. त्यात तो काय म्हणतोय तेही पहा. त्यात तो म्हणतोय, नाव खराब केल्यानं नाव संपत नसतं भुरट्या, बाप हा बापच असतो. आता प्रतीक घुलेनं असं फेसबुक पोस्ट केलं आणि त्याच दिवशी संतोष देशमुख यांना हाल करून मारण्यात आलं. त्यामुळेच 28 मे, 29 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर या 3 तारखांना पोलिसांनी कारवाई केली असती तर संतोष देशमुख आपल्या जीवाला मुकले नसे असं सांगावं असं वाटतं. तुम्ही घेऊन टाकच्या भूमिकेशी सहमत आहात का? व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.